वेलकम टू रुपालीज किचन स्टोरी। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1.25 किलो चिकन, 1.5 किलो बासमती राईस, त्यासाठी अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो। या भाताच्या फोडणीसाठी खडे मसाले लागणार आहेत। 2 टेबलस्पून मीठ, हळद आपल्या आवडीनुसार टाकायची, 2 टेबलस्पून मिरची पावडर, 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला, गार्निशिंग साठी कोथिंबीर, 2 टेबलस्पून धनिया पावडर आणि 1/2 किलो दही। बिर्याणीसाठी आपण अर्धा पेला तेल घेतलंय, हे टोपामध्ये टाकून घेऊया। आणि खडे मसाले आहेत ते यामध्ये टाकून घेऊया। भाजून घेऊया। यामध्ये 1 कळशी पाणी टाकून घेऊया। यामध्ये 1 कळशी पाणी टाकून घेऊया, कारण आपले तांदूळ 1.25 किलो आहेत, त्यामुळे 1 कळशी पाणी। आवडीनुसार मीठ टाकूया। आणि हे भिजवलेले तांदूळ यात टाकून घेऊया। फ्लेम वरती हे तांदूळाला 1 उकळी आणून द्यायची आणि अर्धा कच्चा भात काढून घ्यायचा आपण। आता याला 10 मिनिटं उकळून देऊया। चला तर आपला तांदूळ उकळलेला आहे छान पैकी। आता आपण याला गाळून घेऊया। आता आपण हा तांदूळ गाळून घेऊया चाळणीमध्ये। आता आपण चिकनला फोडणी देऊया। त्यासाठी 1 पेला तेल टाकून घेऊया टोपामध्ये। आणि कढीपत्ता टाकून थोडासा तेजपत्ता टाकूया, खडा मसाला टाकूया आणि अर्धा किलो चिरलेला कांदा भाजूया चांगला टोपात टाकून। लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया। यात आपण हा अर्धा किलो टोमॅटो कापलेला टाकूया। कांद्यासोबत हाई फ्लेम वरती भाजून घेऊया लालसर। इनकेस तेल जास्त लागलं तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये। मी थोडं टाकलेलं आहे, अर्धा पेला अजून, म्हणजे मी पूर्ण 1.5 पेला तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आपला कांदा टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे। आपलं मॅरिनेट केलेलं हे 1.25 किलो चिकन ह्यामध्ये आपण ऍड करून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट पण यामध्ये टाकून घेऊया आपण। छानपैकी हलवून घेऊया याला। हाई फ्लेम वरती व्यवस्थित हलवून घ्यायला आणि थोडं 5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग
आपण यामध्ये भात ऍड करणार. आपले चिकन एक वाफ आलेली आहे. तर यामध्ये आपण भात ऍड करून घेऊया शिजवलेला. आपला हा शिजवून घेतलेला भात यामध्ये आपण थर लावून घ्यायचा आहे. भात व्यवस्थित आपण एकसारखा लेअर लावून घ्यायचा आहे आणि वरून गार्निशिंग करणार आहोत. यावर थोडी गार्निशिंगला आपण कोथिंबीर स्प्रेड करूया. आणि आपले हे काजू बदाम काजू आहे ते थोडे थोडे असे सजावटीसाठी आपण टाकून देऊया. आणि थोडा फूड कलर टाकूया आवडीनुसार. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. भात इथे टॅप करून घेऊया आपण भाताला, जेणेकरून एकजीव होईल सर्व. हाय फ्लेम वरती गॅसवर आपण तवा ठेवून टोप 10 मिनिटासाठी आपण गॅसवरती ठेवूया. 10 मिनिटासाठी हाय फ्लेम वरती ठेवूया. यावर आपण जड काहीतरी ठेवायचं वळवंटा, जेणेकरून आपली वाफ बाहेर जाऊ नये भाताची. यासाठी आता आपण कोशिंबीर बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी काकडी, थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी टोमॅटो आणि अर्धी वाटी दही. नंतर मिक्स करायचं आपण. हे आधी चॉप करून घेऊया चॉपरने. आता आपली कोशिंबीर करून तयार झालेली आहे. त्यात आपण दही ऍड करूया आणि अर्धी चमचा मीठ आणि मिक्स करून घेऊया एकजीव. आपली कोशिंबीर आता तयार झालेली आहे. आपण बिर्याणीला कोळशाचा स्मोक देऊया. आपली बिर्याणी होत आलेली आहे. इथे थोडासा आपण भात साईडला सारून इथे कोळशाची वाटी ठेवणार आहोत. आणि यावरती आपण तूप सोडायचं आहे आणि पटकन झाकून ठेवायचं. आता आपली चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे. तर आपण ह्याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली आहे हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा.